झणझणीत आणि चविष्ट खरडा किंवा मिरचीचा ठेचा म्हणजे जेवणाची शान. बाजरीची भाकरी कांद्यासोबत वंडरफुल लागते. मराठमोळ्या पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायची पद्धत सोपी आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. मीठ, पाऊण वाटी तेल, 2 चमचे शेंगदाणे, 20 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर आवश्यकतेनुसार आणि मिरची 10. या मिरचीची आपल्याला डेट करायचे आणि त्याचे 2 तुकडे करायचे. सगळ्या या पद्धतीने करायचे. गॅस चालू केला आहे लायटरनी. त्याच्यावरती आपण तवा ठेवला आहे लोखंडी आणि शेंगदाणे घालूया 2 चमचे आणि परतून घेऊया. गॅस मीडियम करूया. बघू शकता शेंगदाणे छान भाजून झाले. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. तेल घालूया. हिरव्या मिरच्या घालूया आणि ह्या 2 लवंगी मिरची. अशा तोडल्याने उडत नाही ते. भाजून घेऊया तेलात. गॅस मंद आचेवरच ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही. अशाने मोठा गॅस केला तर मिरची नीट भाजत नाही. रंग छान आलाय असा पांढरा पांढरा. आता आपण लसूण घालूया आणि शेंगदाणे आणि भाजून घेऊया. बघा आपण 2 तुकडे केले मिरचीचे. अशाने ते जास्त उडले नाही. ही मिरची खायला तिखट कमी लागते, त्याच्यामुळे ही मिरची सगळ्यांना चालते. मस्त रंग आलाय तांबूस. शेंगदाणे आपण भाजलेच होते. परत एकदा तेलामध्ये अजून खरपूस भाजून घेऊया, म्हणजे चव छान लागते शेंगदाणे घातले तर. आता आपण गॅस बंद करूया. लसणाचा रंग पण गोल्डन असा झालाय, लाईट गोल्डन. आता आपण गॅस बंद करूया. हे खलबत्त्यात पण कुटता येतं, नाहीतर मग मिक्सरमध्ये जाडसर. जास्त ठेसा मिरची जास्त बारीक करू नका, नाहीतर मग चव बिघडते. जाडसरच चांगलं लागतं. हे सर्व मिश्रण आपण दगडीच्या खलबत्त्यात घालूया. असं ठेचूया त्याला. तुम्हाला ठेचा पाहिजे तर सेम असंच लवंगी मिरचीचा करायचा. तो जरा जास्त तिखट लागतो. हा सगळ्यांना चालतो. ही जास्त मिरची बाधत नाही खाताना. ठेचा खायला खूप छान लागतो भाकरीसोबत, पोळीसोबत. आणि ठेचा म्हणजे की तोंडाला पाणी सुटतं. असं ठेचून घेऊया आपण. अशाने सगळं लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे असं सर्व मिश्रण एकजीव होईल. जास्त वेळ पण लागत नाही, पटकन होतो ठेचा. हा झाला आपला मिरचीचा ठेचा. मीठ घालूया चवीपुरतं आणि हलवून घेऊया. मीठ यासाठी घातलं, आता आधी घातलं असतं तर पण ठेचायला पाणी सुटलं असतं. आणि कोथिंबीर घालूया. कोथिंबीर अशी चिरून घेतली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त झाला ठेचा. चव पण छान आली आहे आणि खायला खूप मस्त झालाय. गावरान स्टाईल आपण कांदा फोडूया. ठेचा घालूया. तेल कच्चेच घातले, छान लागतं. खलबत्त्यात आपण ठेचला ना त्याची चव छान लागते सगळ्यात भारी. हा ठेचा एका हवाबंद डब्यात ठेवायचा. फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस राहतो.
जेवणाची चव वाढवणारा गावरान ठेचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनलला साथ देण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.